औषध निरीक्षक पदासाठी 22 मार्चला झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या पेपरफुटीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पेपरफुटी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या सुनील गाढवेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। बघूया। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादीकडनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला। तर एमपीएससी प्रकरणातील सुनील गाढवेंचा देवेंद्र फडणवीसांसोबत फोटो असल्याचं सांगत राष्ट्रवादीनं भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये जर एखादा भाजपचा आमदार किंवा त्यांच्या घरातली कोण असतील तर राज्य सरकारने त्यांना पाठीशी घालू नये, त्यांच्यावर कडक कारवाई करावी। गरिबांच्या असलेल्या या भविष्याला कोण जर अशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत। जर याच्यात ज्यांची नावं येतील त्यांच्यावर जर कोणी दाबण्याचा किंवा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यावर सुद्धा आवाज उठवणार। एमपीएससी प्रकरणातील सुनील गाढवेचा देवेंद्र फडणवीसांसोबत फोटो आहे म्हणून सवाल उपस्थित करणाऱ्यांना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिउत्तर दिले। फडणवीसांसोबतचे फोटो दाखवून सवाल उपस्थित करता मग शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबतच्या फोटोंवर काय बोलणार असा सवाल बन यांनी केला। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शरद पवार आणि रोहित पवारांसोबतचेही फोटो दाखवले आणि औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात सुनील गाढवे यांच्या संबंधांवर चोख प्रतिउत्तर दिले। 6 आरोपींना अटक केली, त्याच्यामध्ये एमपीएससीचा एक अधिकारी देखील आहे, त्याला अटक केली। सरकार कोणाला पाठीशी घालते? सरकार आमचं आहे तर कारवाई देखील आम्हीच करतोय। आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही, परंतु याच्यात राजकारण कोण करतंय? राजकारण रोहित पवार करतायत। आमचा रोहित पवारांना सवाल आहे की तुम्ही बेगडी राजकारण करतायत। तुम्ही त्या सुनील गाढवे बद्दल प्रश्न विचारतात, पण तो सुनील गाढवे तुमचा राईट हँड म्हणून काम करतोय, त्याच्यावर उत्तर देणार आहेत का? त्याच्यावर आधी खुलासा करा आणि मग इतरांना प्रश्न करा। सरकार आमचं आहे, कारवाई देखील करतायत। सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचा रिश्ता नेमका काय आहे? यांचे संबंध नेमके काय आहेत? हा राईट हँड म्हणून तुमचा कधीपासून काम करतो याचं उत्तर रोहित पवार देणार आहेत का? रोहित पवार एक पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत का माझा आणि सुनील गाढवेंचा संबंध असा आला, इतके वर्ष झाले आहे, माझा राईट हँड म्हणून इतके वर्ष काम करतो? याबद्दल रोहित पवारांनी बोलायला हवं, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी औषध निरीक्षक पदाचा एमपीएससीचा पेपर फुटला नसल्याचं सांगितलं, पण परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत यासाठी एमपीएससीनं पूर्ण परीक्षा रद्द केल्याचं फडणवीसांनी सांगितलं। या पुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत असा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। यावेळी फडणवीसांनी सुनील गाढवेवरून विरोधकांना टोला लगावलाय। खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही, पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे। तथापि पारदर्शितेकरता एमपीएससीने पूर्ण परीक्षा रद्द केली, हे महत्त्वाचं आहे। केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही आहे। खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे। त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये असं माझं मत आहे। राज्य सरकारने मात्र हे आता मनावर घेतलेलं आहे। पुढच्या परीक्षा पारदर्शित झाल्या पाहिजेत या दृष्टीनं व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत। औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीमुळे ही परीक्षा देणाऱ्या 40,000 जणांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं। नंदुरबारमधील एका लव्ह स्टोरीनं हा सारा भांडाफोड झाला। आता या प्रकरणामध्ये आणखी काही जणांची चौकशी सुरू झाली, पण सुनील गाढवेंच्या राजकीय लागेबंधांमुळे एमपीएससीच्या पेपरफुटीवरनं राजकारण चांगलंच तापलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।